नमस्कार विद्यार्थ्यांनो, STI मुख्य परीक्षा 24 जुलैला झालेली आहे. खूप चांगली प्रश्नपत्रिका होती. करंट अफेअर्सचे मुद्दे पण होते. LPGच्या अँगलने प्रश्न विचारले गेलेले होते आणि PYQचं चांगलं ॲनालिसिस ज्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी चांगला कन्सेप्च्युअल अभ्यास केलेला आहे, त्यांच्यासाठी खूप सुंदर प्रश्नपत्रिका होती. त्यांना न्याय देणारी प्रश्नपत्रिका होती. काही प्रश्नांचं ॲनालिसिस आपण करूया. एक प्रश्न होता, भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये कोणती? दरोडे उत्पन्न कमी, लोकसंख्येचा प्रचंड दबाव, तंत्रज्ञानाचा प्रसार कमी, संपत्तीचे विकृत वितरण. तर याचं उत्तर यापैकी सर्व असं होतं. कारण दरोडे उत्पन्न कमी आहे ते वेगळं सांगायला नको, कारण दरोडे उत्पन्नाच्या बाबतीमध्ये जर आपण इतर बाबतीमध्ये तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहोत PPPच्या बाबतीमध्ये, तर दरोडे उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपण 148व्या क्रमांकावर फेकलं जातो. तर दरोडे उत्पन्न खूप कमी आहे आपलं. लोकसंख्येचा प्रचंड दबाव आहे, कारण लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत आणि लवकरच आपण आता पहिल्या क्रमांकावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसंख्येचा दबाव त्यानंच दरोडे उत्पन्न आपल्याला कमी भरतं. दुसरे उत्पन्नाचं वाटप आपण जर विचारात घेतलं तर गिनी निर्देशांकाच्या बाबतीमध्ये आपण असं पण चर्चा केलेली होती की भारताचा गिनी निर्देशांक मध्यम स्वरूपाची उत्पन्न असमानता दर्शवतो आणि ही असमानता वाढत चाललेली आहे. आणि हे आपल्याला याच्यात दिसतं की संपत्तीचं विकृत वितरण हे जर समजलं नसतं तर इंग्लिश होतं माल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ. तर हे पण बरोबरच आहे. आणि तंत्रज्ञानाचा प्रसार कमी आहे. हा प्रसार कमी आहे त्यामुळे या पेजवर दिलेले सगळ्या निर्देशांकांमध्ये किंवा त्यातल्या बऱ्याच निर्देशांकांमध्ये भारत मागे आहे. उदाहरणार्थ मी म्हटलेलं पण की माहिती तंत्रज्ञान संशोधन आणि नाविन्यता विकासातील निर्देशांकांमध्ये भारत पिछाडीवर आहे. तर इथे कुठेतरी तंत्रज्ञान याच्यामध्ये आपण मागे पडतोय. तर यापैकी वरील सर्व हे या उत्तर येत होतं, यापैकी सर्व. पुढचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक सादर केलेला आहे? तर मानव विकास अहवाल 2010 मध्ये तो आपण त्याचं खूप चांगलं विश्लेषण केलेलं आहेच. पण हा कित्येकदा विचारला गेलेला प्रश्न आहे की आधी 1997 पासून ह्युमन पॉवर्टी इंडेक्स मोजला जात होता. 2010 पासून आपण त्याला रिप्लेस केला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सने. तर हा UNDPने 2010 मध्ये जो मानव विकास अहवाल मांडलेला होता त्याच्यामध्ये पहिल्यांदा हा प्रकाशित करायला सुरुवात केलेली. त्यामुळे याचं उत्तर आहे मानव विकास अहवाल 2010 हे त्याचं उत्तर होतं. खालीलपैकी कोण निर्यातदार कर्जदारांना निर्यात कर्ज देण्यामधील जोखमीसाठी बँकांना विमा संरक्षण प्रदान करते? तर ECGC ही यंत्रणा आहे, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. हे क्रेडिट गॅरंटी किंवा क्रेडिटशी संबंधित दोन यंत्रणांची चर्चा मी पुस्तकात आणि व्हिडिओमध्ये पण केलेली आहे. DICGC एक यंत्रणा आणि दुसरी आहे ECGC. ECGC मध्ये म्हटलेलं आहे आपण की बँका आणि आर्थिक संस्थांना निर्यातदारांची हमी देते. म्हणजे बँकांनी निर्यातदारांना काही कर्ज दिलं असेल तर त्याला हमी देण्याचं ते काम करते. आणखी बरेच प्रश्न आहेत इथे. केंद्र सरकारची करेतर उत्पन्नाची साधने टिंबटिंब आहेत. करेतर विचारलेले शासकीय उपक्रमांचा नफा. हे सोपं असं होतं की यातला एकच ऑप्शन वगळायचा होता आपल्याला आणि इथे कर दिलेला आहे सरळ. म्हणजे ब जर वगळलं तर क ड हा ऑप्शन येतो. म्हणजे याच्यातला दुसरा ऑप्शन आपल्याला क्लिक करायचा होता. पण इतर आपण मुद्दे बघितले, जर ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न केला तर शासकीय उपक्रमांचा नफा, राजकोषीय सेवा आणि सर्वसाधारण सेवा. तर हे आपल्याला सहज हायलाईट करता येतील जे काही आपल्याला पुढच्या याला लागणार आहेत आता. की सार्वजनिक उद्योगांमधून मिळणारा लाभांश आणि नफा आहेच. दुसरे राजकोषीय सेवा. तर राजकोषीय सेवा कोणत्या? तर नोटा छपाई, पोस्टाची तिकिटे, कर्ज रोखे वगैरे वगैरे. आणि सर्वसाधारण सेवा, अशा साधारण सेवा उदाहरणार्थ प्रशासन, पोलीस, संरक्षण याच्यामधून मिळणार आहे. तर हे तीन मुद्दे आपल्याला इथे दिसतात. हे तीनही मुद्दे म्हणजे अ क ड आपल्याला उत्तर असायचं देता येतं. त्याच्यानंतर केंद्र सरकारच्या महसुली खर्चाशी खालीलपैकी कोणत्या बाबी संबंधित आहेत? आता महसुली खर्च विचारलेला आहे. चालू कर, भांडवली प्राप्ती, कर्जे, आर्थिक विकास असे मुद्दे दिलेले आहेत. आता महसुली खर्च विचारलेला आहे म्हणजे प्राप्ती नसणारच आहे. चालू कर महसूल जो मिळतो तो नसणारच आहे, कारण त्याच्यामध्ये घेणार नाहीत आपण. कर्जे, आपण कर्ज जे घेतो ती जमा दिसणार आहे आणि ती महसुली तर नसतेच, भांडवली जमा असते, त्यामुळे कर्ज पण येणार नाही. आणि खर्च आणि आर्थिक विकास असा पण कुठला संबंध नाही, त्यामुळे वरीलपैकी कोणतेही नाही हे याचं उत्तर आहे. याच्याशी संबंधित आणखी प्रश्न होता, केंद्र सरकारच्या भांडवली खर्चात टिंबटिंब या बाबींचा समावेश होता. तर भांडवली खर्च आपण जर विचारात घेतला तर याच्यात मुद्दे दिलेले आहेत की भांडवली खर्च म्हणजे एकतर शासन कर्ज देतं. कर्ज कोणाकोणाला देतं?
तर ती कर्ज देतं राज्य सरकारांना आणि इतर देशांना. तर येस, केंद्र सरकारच्या भांडवली खर्चामध्ये कर्ज आहेत, जी राज्य सरकारांना दिलेली आहेत, जी विदेशी सरकारांना दिलेली आहेत. म्हणजे केंद्राने महाराष्ट्राला दिलं, केंद्राने सुदान देशाला दिलं, तर ही कर्ज दिलेली आहेत, तर भांडवली खर्चामध्ये त्याचा समावेश होणार आहे. पुढचे आर्थिक विकासासाठीचा भांडवली खर्च आणि प्रशासकीय खर्च. तर प्रशासकीय खर्च, प्रशासनावर केलेला खर्च हा महसुली खर्च असतो, त्यामुळे तो त्याच्यात घेता येणार नाही आपल्याला. उरतो तो आर्थिक विकासासाठीचा भांडवली खर्च. आता आर्थिक विकासासाठी भांडवली खर्च म्हणजे दोन प्रकारचा खर्च, एक आहे गुंतवणूक खर्च आणि दुसरे भांडवली वस्तू खरेदीवर केला जाणार खर्च. म्हणजे सार्वजनिक उपक्रम आहे त्याच्यासाठी केलेला खर्च आहे, किंवा आर्थिक विकासासाठी शाळा बांधायचे, दवाखाने बांधायचे, तर त्याच्यासाठी केलेला भांडवली खर्च हा भांडवली खर्च आहे. आणि शब्दाचे भांडवली त्याच्यामध्ये, त्यामुळे ते येणार आहे अ, ब आणि ड. तर तिसरं ऑप्शन याचं उत्तर होतं. पुढचा प्रश्न होता 1994-95 मध्ये सेवा कर सुरुवातीला फक्त 3 सेवांवर आकारला जात होता. त्या सेवा टिंब या आहेत. याच्यापैकी कोणत्या सेवा? तर मग मी ते चांगलं विश्लेषण ऑलरेडी करून ठेवलेलं होतं. जिथे GST विलीन झालेला आहे त्या कुठला, तर 1994 मध्ये 3च सेवा होत्या ज्याच्यावर सेवा कर आकारला जात होता. टेलिफोन, साधारण विमा आणि शेअर दलाली. काय काय? टेलिफोन म्हणजे दूरध्वनी आलेलं. दुसरं आहे साधारण विमा, सर्वसाधारण विमा. शेअर दलाली, शेअर ब्रोकिंग. त्यामुळे अ, ब, ड निवडायला लागतात. क जे आहे ते याच्यातलं आपल्याला वगळायला लागेल. म्हणजे अ, ब, ड. अ, ब, डचा जो ऑप्शन आहे तो आहे तिसरा. तो ऑप्शन आपल्याला याच्यातला निवडायला लागतो. पुढचा प्रश्न आहे वॅटच्या बाबतीमध्ये. 1 एप्रिल 2005 पासून भारतात वॅट पद्धत किंवा वॅट लागू करण्यात आला. बरोबर आहे. 1 एप्रिल 2005 पासून लागू करावा असं ते असीम गुप्ताने पण सांगितलेलं होतं आणि आपण ते लागू पण केलेलं आहे. कारण त्याच्या आधी फक्त हरियाणाने लागू केलेलं होतं. मी यादी पण दिलेली की कोणत्या राज्याने कोणत्या क्रमाने केलेलं. तर आंध्र प्रदेशपासनं जवळपास वेस्ट बेंगालपर्यंत अशी ही यादी आहे 2 पासून 20 पर्यंत, जिथे 1 एप्रिल 2005ला वॅट पद्धत लागू झालेली सेल्स टॅक्समध्ये. पण आता उरतो तो खालच्यांचा प्रश्न. तर जम्मू काश्मीरमध्ये 4 एप्रिल 2005ला वॅट पद्धत लागू केलेली होती. 2008 पर्यंत उत्तर प्रदेशने लागू केलेली होती 2008ला. आणि अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप अशी राज्य होती जिथे सेल्स टॅक्सच नव्हतं, त्यामुळे वॅट पद्धत लागू करण्याचा प्रश्नच नव्हता. आता जे दुसरं विधान आहे त्याच्यामध्ये त्यांनी खूप थोडा घोळ घालून ठेवलेला आहे. जम्मू आणि काश्मीरचा केंद्रशासित प्रदेश वगळता सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी वॅट लागू केला होता. आता तुम्हाला वॅट लागू केला होता, या तारखेला लागू केला होता असं म्हणायचं आहे का? बरं, जम्मू काश्मीर हे तेव्हा केंद्रशासित प्रदेश नव्हतं, त्यामुळे तो पण प्रश्न मिटतोय. बरं, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असं जर विचारलं तर मग 2005ला तर सर्व राज्यांनी तर काय केलेलं नव्हतं. बरं, केंद्रशासित प्रदेश सगळे नव्हते, आता 2 ते उरतातच आहेत, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप. त्यामुळे दुसऱ्या विधानामध्ये खूप सारे एरर्स आहेत. माझ्या मते परीक्षकाने जो काही प्रश्न हा डिराईव्ह केलेला आहे तेव्हा त्याला ही दोन्ही विधानं योग्य असावीत असं अपेक्षित असावं. माझ्यामध्ये याच्यातलं केवळ अयोग्य आहे. दुसरं जे विधान आहे त्याच्यात एरर असल्यामुळे ते चूक असण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. पुढचा सोपा प्रश्न होता, भारतात GSTचा प्रारंभ पासून झालेला आहे. गोल्डन डे म्हणून बऱ्याच ठिकाणी मी पुस्तकात व्हिडिओमध्ये हायलाईट करून ठेवलेलं आहे. 1 जुलै 2017 या तारखेला GST आकारणे भारतामध्ये सुरू झालेली होती. जम्मू काश्मीर राहिलेलं होतं तिथे. इथेही विचारणं बरोबर होतं. 1 जुलै 2017 GSTचा आरंभ झालेला आहे. काही प्रश्न खूप सोपे विचारून टाकलेले आहेत. उदाहरणार्थ हा पण एक. 14व्या वित्त आयोगाची स्थापना टिंब यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेली. वाय.व्ही. रेड्डी त्याचं उत्तर आहे. 14 वित्त वाय.व्ही. रेड्डी. तर शिफारशी विचारणं अपेक्षित असतं, पण तिथे त्यांनी सोपा प्रश्न विचारून टाकलेला आहे. भारतातील अन्नधान्य अनुदाने याचा समावेश होता असा प्रश्न आहे. शेतकऱ्यांसाठीची अनुदाने, उपभोक्त्यांची अनुदाने, भारतीय अन्न महामंडळासाठीची अनुदाने, सबसिडीज टू फार्मर्स, सबसिडीज टू कन्झ्युमर्स, सबसिडीज टू फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आता याच्यामध्ये वरील सर्व हे पण उत्तर असणं अपेक्षित आहे. आता हे उत्तर कसं असणं अपेक्षित आहे ते मी सांगतो तुम्हाला. आता शेतकरी आणि ग्राहक हे दोन आपण विचारात घेतले आणि मध्ये फक्त FCI विचारात घेतलं. तर शेतकऱ्यांकडनं MSPला आश्वासन देऊन प्रोक्युरमेंट प्राईसला FCI शेतकऱ्यांकडनं अन्नधान्य खरेदी करतं आणि ते स्वस्त दराने ग्राहकापर्यंत रेशन दुकानांमध्ये पोचतं करतं. बरं, भारत सरकार थेट शेतकऱ्याला किंवा भारत सरकार थेट ग्राहकाला अशी कुठली सबसिडी पूर्वी देत नसे, ती फक्त FCIलाच देत असे. त्यामुळे या प्रश्नाचं माझ्या मते खूप परफेक्ट आन्सर जे असेल ते फक्त आणि फक्त सबसिडीज टू फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असं त्याचं उत्तर येतं. पण अलीकडे एक PM आशा नावाची योजना सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये जर MSP आणि प्रोक्युरमेंट प्राइस याच्यामध्ये फरक पडत असेल तर भारत सरकार
थेट शेतकऱ्याला डीबीटी तत्वावर ती सबसिडी हस्तांतरित करेल असं नीती आयोगाने सांगितलेलं आहे. आणि दुसरं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या तत्वावर आपण आता ग्राहकांना पण जर त्यानं रेशन दुकानांमध्ये थेट अन्नधान्याची खरेदी केली नाही तर त्याला तेवढ्या रकमेची सबसिडी थेट खात्यात वर्ग करण्याचे काही राज्यांमध्ये प्रयोग झालेले आहेत. त्यामुळे जर भारत सरकार सबसिडी देतं तर भारत सरकारने FCIला दिलेली सबसिडी, भारत सरकारने शेतकऱ्यांना PM आशा अंतर्गत दिलेली सबसिडी आणि भारत सरकारने ग्राहकांना DBT अंतर्गत दिलेली सबसिडी, मला वाटतं सगळ्यात सबसिडी या फूड सबसिडीमध्ये गणल्या पाहिजेत. त्यामुळे याचं उत्तर कदाचित ब आणि क जरी दिलेलं असलं तरी आत्ताच्या नवीन योजनांच्या गणतीनुसार वरीलपैकी सर्व हे याचं उत्तर असणं अपेक्षित आहे. खाली दिलेल्या जागतिक बँकेच्या धोरण अभ्यास निष्कर्षांपैकी कोणते योग्य आहे असं विचारलेलं होतं. पायाभूत सुविधा साठ्याचा वृद्धीवर सकारात्मक परिणाम होतो. ग्रोथ इज पॉझिटिव्हली अफेक्टेड बाय स्टॉक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर ॲसेट्स. म्हणजे पायाभूत सुविधांमध्ये जर गुंतवणूक केली, पायाभूत सुविधा रस्ते रेल्वे असे उभारले चांगले, तर त्या देशाची आर्थिक वाढ ग्रोथ डेव्हलपमेंट तर होणारच आहे पण ग्रोथ होते असं ते म्हणतात. ते विधान ॲब्सोल्युटली राईट आहे आणि ते आपल्याला प्रत्यक्षात उतरलेलं पण आपण बघतो. दुसरे जे विधान आहे त्याच्या बाबतीत प्रश्नार्थक आहे. पायाभूत सुविधांचा उच्च दर्जा आणि वाढते प्रमाण यामुळे उत्पन्न असमानता घटते. आता वर्ल्ड बँकेच्या निष्कर्षानुसार हे विधान बरोबर आहे आणि यातली विचारलेलं योग्य आहे. तर वरीलपैकी दोन्ही योग्य आहेत. तिसरं ऑप्शन याच्यातलं आपल्याला निवडायला लागतं. ठीक आहे, विच इज करेक्ट विचारलेलं आहे. तर दोन्ही विधानं याच्यातली बरोबर आहेत वर्ल्ड बँकेच्या म्हणण्यानुसार. पण आपल्या म्हणण्यानुसार काय आहे असं जर विचारलं तर यस, ग्रोथ इज पॉझिटिव्हली अफेक्टेड बाय स्टॉक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर ॲसेट्स. ग्रोथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. पण इन्कम इनइक्विलिटी डिक्लाइन्स विथ हायर इन्फ्रास्ट्रक्चर क्वांटिटी अँड क्वालिटी हे प्रत्यक्षात आपल्याला तरी बघायला मिळत नाही. कारण पायाभूत सुविधांचा विकास झाला तर त्याचा लाभ श्रीमंतांनाच होतो हे आपण सांगतोय. जागतिक बँक उलट सांगणार ना. जागतिक बँक जर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार तर ते उलट असं सांगणार की इन्कम इनइक्वॅलिटी ही कमी होणार. ठीक आहे, हे त्यांच्या बाजूचं म्हणणं आहे. त्यामुळे ते दोन्ही विधानं याच्यातली बरोबर आहेत, बोथ A and B. मार्च 2019 रोजी भारताची रस्ते वाहतूक जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी रस्ते वाहतूक आहे. यस, बरोबर आहे. विधान याच्यातलं बरोबर आहे. 2019-20 मध्ये प्रतिदिन रस्ते बांधणीचे प्रमाण 36.5 किलोमीटरवरून 2020-21 मध्ये 40.5 किलोमीटर इतके लक्षणीयरित्या वाढलेले होते. तर हे ॲक्च्युली 2020-21 मध्ये 36.5 होतं. त्यांनी क्रिस क्रॉस करून टाकलेलं. 40.5 काही अजून झालेलं नव्हतं. त्यामुळे ब विधान चुकलेलं आहे. फक्त याच्यामधलं योग्य होतं. पुढचा प्रश्न, मार्गाच्या लांबीनुसार भारतीय रेल्वेचा जगात टिंबटिंब तर माल वाहतुकीनुसार तिचा जगात टिंबटिंब क्रमांक लागतो. दोन्ही 4था असा आहे. जगातील 4थ्या क्रमांकाचा जाळा आहे. अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारताचाच क्रमांक लागतो. आणि फ्राईट जे काही आपण ट्रॅफिक आहे इन टर्म्स ऑफ फ्राईट ट्रॅफिक तर त्याच्यात पण भारताचा 4थाच क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न होता 2016 मध्ये उडानची सुरुवात केली गेली उडान योजनेबाबत. तर बरोबर आहे, 21 ऑक्टोबर 2016 नागरी उड्डाण मंत्रालयाने उडान योजना सुरू केली. दुसरं विधान आहे, उडान हा भारत सरकारचा आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास कार्यक्रम. तर आंतरराष्ट्रीय नाहीये, इथल्या इथे जे प्रादेशिक विमानं आहेत, प्रादेशिक क्षेत्र विमान सेवेने जोडणे या योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे इंटरनॅशनल येतच नाही. 2016 मध्ये उडान सुरुवात होईपर्यंत भारतात 74 विमानतळे नियोजित कार्य करत होती. आता हे माहीत नाही समजा आपल्याला विधान, पण ते परफेक्टली माहिती आहे की बरोबर आहे. तर ची जोडी बल आहे किंवा ची जोडी कल आहे. त्यामुळे पहिलं नाही तर तिसरंच ऑप्शन येणार. तर पहिलं ऑप्शन चुकच असणार कारण ब विधान चूक आहे. मग तिसराच ऑप्शन बरोबर येतो. तर आणि क बरोबर आहे. तिसरा ऑप्शन आपल्याला त्यातला निवडायचा होता. 2016-17 मध्ये भारतातील टिंबटिंब हे सर्वाधिक निर्यात उत्पन्न मिळवणारे क्षेत्र होते. आता याच्यामध्ये जर आपण सर्वच वस्तू विचारात घेतल्या आणि त्या 16-17 मधल्या पण विचारात घेतल्या तर 16-17चं पुढचं दिलेलं 18-19 पासून 16-17 जुन्या आवृत्त्यांमध्ये सापडेल. पण एवढं न बघता आता आपण असं करतो सध्या की खालचे ज्या ह्या मशिनरी, साहित्य, वाहतूक साधने किंवा इतर ज्या वस्तू आहेत त्या सगळ्यांना अभियांत्रिकी वस्तूमध्ये टाकून त्यांचा वाटा आपल्याला जास्त असलेला जाणवतो. याच्यावर मागे पण एक प्रश्न त्यांनी आता विचारला होता
आणि त्याचं उत्तर त्यांनी काही चेंज नव्हतं केलेलं. तर इंजिनिअरिंग गुड्स हे त्याचं उत्तर होतं. निर्यात उत्पन्न मिळवणारं सर्वात मोठं क्षेत्र 2016-17 मध्ये. 2018-19 मध्ये भारतातून आयात करण्याबाबतीत टिंबटिंब हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. ऑफकोर्स अमेरिका आपला टॉप ट्रेड पार्टनर आणि टॉप एक्सपोर्ट पार्टनर आहे. 19-20 मध्ये, 20-21 मध्ये, त्याच्या आधी 18-19 मध्ये आणि आता 21-22 मध्ये सुद्धा अमेरिका हाच आपला टॉप ट्रेड इम्पोर्ट एक्सपोर्टसाठीचा पार्टनर आहे. आपण सर्वाधिक निर्यात अमेरिकेला करतो. तर अमेरिका हे त्याचं उत्तर होतं. सन 2019-20 मध्ये सेवा क्षेत्रातून सर्वाधिक निर्यात टिंबटिंबची झालेली आहे. तर सेवांमध्ये पण सर्वाधिक निर्यात कोणत्या गटाची झालेली असं विचारलं तर ते आपण ऑलरेडी विश्लेषण करून ठेवलेलं आहे की सॉफ्टवेअर ज्या सेवा आहेत, जवळपास आपण जेवढ्या सेवांची निर्यात करतो त्यातले अर्धा जवळपास 49% या सॉफ्टवेअर सेवांची आपण निर्यात करतो. त्यामुळे याचं उत्तर सॉफ्टवेअर सेवा होतं. तिसरा ऑप्शन बरोबर होता. तुम्ही पुस्तकामध्ये एक चित्र रेखाटलेलं आहे आणि त्या चित्रावर बऱ्यापैकी विश्लेषण पण केलेलं आहे, ज्याच्यावर खूप सारे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि मी व्हिडिओजमध्ये खूप सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. 2 मुद्दे येतात. एक आहे मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन आणि दुसरे सॅप्स म्हणजे स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम. यात मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन त्याच्यामध्ये चलनवाढ नियंत्रण, व्यवहार तोल समायोजन आणि रुपयाचं अवमूल्यन येत असतं. आणि स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राममध्ये व्यापार आणि भांडवल ओघ सुधारणांपासून औद्योगिक सुधारणा, कर सुधारणा, राजकोषीय सुधारणा, वित्तीय सुधारणा, नियोजन सुधारणा आणि खाजगीकरण इथपर्यंत ते मुद्दे येऊन थांबतात. तर त्याच्यावर सरळ सरळ प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि जे परत परत विचारले जातात. जर हे PYQ व्यवस्थित केलं आणि हे चित्राचं व्यवस्थित विश्लेषण केलं तर मला वाटतं त्याचं उत्तर आपल्याला सापडू शकतं. समग्र आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रम ज्याला आपण म्हणतो मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन प्रोग्राम, म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेला पूर्वतयारी त्याची करणे. इथे दाखवलेलं आहे, जर भारत अर्थव्यवस्था हत्ती आहे तर तिला चांगला कलर देणे, तिला चांगलं चाकं लावणे आणि नंतर तिला धावण्यासाठी बनवणे, याला मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन म्हणायचं. ही पूर्व तयारी असते उदारीकरणाची आणि जागतिकीकरणाची. तर त्याच्यात काय केलं जातं, काय काय केलं जातं, जर आपण याच्यातले ऑप्शन शोधले तर आपण याच्यात जे बघितलं आता की चलनवाढ नियंत्रण, तर येस, भाववाढीवर नियंत्रण करणे हे त्याचं बरोबर ऑप्शन आहे. त्याच्यानंतर व्यवहार तोल समायोजन, व्यवहार तोलातील स्थिती सुधारण्यासाठी हे केलं जातं. वित्तीय तूट भरून काढण्यासाठी, सोने आयातीवर नियंत्रण आणण्यासाठी, हे मुद्दे त्याच्यात जरी असले किंवा नसले तरी त्याच्यामधले ब आणि ड हे असणारं एकच ऑप्शन आहे, ते आहे 2. त्यामुळे इतर ऑप्शन्स, आता वित्तीय तूट भरून काढण्यासाठी समग्र आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रम केला जातो. आता वित्तीय तूट ज्याला आपण फिस्कल डेफिसिट म्हणतो, भारताची फिस्कल डेफिसिट 1991 जेव्हा आपण हे बृहतलक्षी स्थिरीकरण केलेलं आहे, फिस्कल डेफिसिट जास्त होती. फिस्कल डेफिसिट दूर करण्यासाठी ताबडतोब आपल्याला कर्जाची आवश्यकता पडली, म्हणून आपण विमानांमध्ये कितीतरी टन सोनं लादून ते पटकन परकीय देशात पाठवलं, परकीय बँकांमध्ये पाठवलं आणि त्यांच्याकडनं कर्ज मिळवून घेतलं आणि आपल्या तिजोरीत टाकलं. म्हणजे आपली जी वित्तीय तूट होती ती भरून काढली ताबडतोब. याला पूर्वतयारी म्हणायची. ते पण येईल त्याच्यामध्ये. मग ब क ड दुसरा ऑप्शन त्याच्यातला बरोबर होता. आणखी एक प्रश्न याच्यावरच या परीक्षेमध्ये विचारला गेला. जागतिक बँकेने भारताला सुचवलेले संरचनात्मक सुधारणा उपाय कोणत्या धोरणासाठी होते? शैक्षणिक धोरण की श्रमविषयक धोरण की नवीन आर्थिक धोरण की मौद्रिक धोरण? तर साहजिक आहे, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी, नवीन आर्थिक धोरण. 1991 मध्ये आपण जे काही नवीन आर्थिक धोरण स्वीकारलेलं आहे त्याचा हे सगळे भाग आहेत, मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन आणि स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम. तर जे स्ट्रक्चरल रिफॉर्म्स सुचवलेले आहेत जागतिक बँकेने ते आपण अवलंबलेले आहेत 1991 मध्ये आणि परफेक्ट तारीख आहे 24 जुलै. त्याला आपण न्यू इकॉनॉमिक पॉलिसी म्हणतो. पुन्हा याच्यावरच प्रश्न विचारला गेला होता की भारतात आर्थिक सुधारणांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आता हे स्थूल आर्थिक स्थिरीकरणामध्ये चलनवाढीवरील नियंत्रण, वित्तीय आणि व्यवहार तोल यांचे समायोजन यांचा समावेश होता, असं पहिलं विधान आहे. आता मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन म्हणजे या चित्रातलं परत पहिलं मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन, त्याच्यामध्ये काय काय येतं असं त्यांनी विचारलं. तर चलनवाढीवरील नियंत्रण आहे, चलनवाढ नियंत्रण मी आता सांगितलं. वित्तीय समायोजन, तर ते आता आपण दुसऱ्या प्रश्नामध्ये बघितलेलं आहे, म्हणजे फिस्कल डेफिसिट कमी करायचं. आणि व्यवहार तोलाचं समायोजन, व्यवहार तोल समायोजन, येस, अविधान बरोबर आहे.
ब विधान आहे संरचनात्मक समायोजन, ज्याला आपण स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम म्हणतो, जे दुसऱ्या चित्रात दिलेले स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम. याच्यामध्ये काय काय येतं? व्यापार आणि भांडवली प्रवाह सुधारणा, यस, व्यापार आणि भांडवल ओघ सुधारणा त्याच्यामध्ये केल्या जातात. औद्योगिक नियमन, त्याला आपण औद्योगिक सुधारणा म्हणतो, औद्योगिक सुधारणा यांचा समावेश होतो. यस, ब विधान बरोबर आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत. या प्रश्नाचं तिसरं, दोन्ही अ आणि ब योग्य आहेत, हे त्याचं उत्तर होतं. खालीपैकी कोणत्या कराची प्रोफेसर कॅल्डोर यांनी शिफारस केली होती? आता ह्या प्रश्नामध्ये त्यांनी थोडा प्रॉब्लेम करून ठेवलेला आहे. ॲक्च्युली त्यांना आता या समितीने 4 नवीन प्रकारचे कर सुचवले होते. संपत्ती कर पण, मालमत्ता कराऐवजी देणगी कर पण आणि खर्च कर. ठीक आहे, म्हणजे आता याच्यामध्ये वेल्थ टॅक्स तर येतच आहे, गिफ्ट टॅक्स पण येते. आता सर्व्हिस टॅक्स तर नाहीच आहे, कारण तेव्हा सेवांचा काही संबंधच नव्हता. आता मालमत्ता कर जो आहे तो बाद करून देणगी कर लागू करण्याची शिफारस केलेली होती कॅल्डॉर यांनी. ठीक आहे, तर याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, पण परफेक्ट आन्सर मग आणखी त्यातल्या त्यात उत्तरच शोधायचं आहे आणि प्रश्न कॅन्सलच करायचं नाही. तर संपत्ती कर हे त्याचं उत्तर आहे. पहिलं ऑप्शन हे उत्तर आहे. केळकर कार्यदल समितीने कर सुधारणा शिफारशी वर्ष टिंबटिंबमध्ये सादर केलेल्या आहेत. तर ही समिती विजय केळकर समिती 2002ची आहे. विजय केळकर समिती 2002. ठीक आहे, आणि त्याच्यावर व्हिडिओजमध्ये खूप सुंदर पद्धतीने त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे, कम्पॅरेटिव्हली चेलय्या आणि केळकर. तर केळकर समिती आणि केळकर समितीच्या शिफारशीवरनं कसे आपली कररचना बदललेली आहे, तर याचं 2002 उत्तर आहे. पहिलं ऑप्शन त्याचं बरोबर आहे. करविषयक सुधारणा करण्यासाठी भारतात कोणत्या समित्या स्थापन करण्यात आलेल्या? सगळ्या समित्या आहेत. चेलय्या समिती आहे, राजा चेलय समिती. एन के झा, एल के झा पाहिजे, एल के झा समिती आहे. भूतलिंगम समिती, याच्यात दिलेलं नाही पण भूतलिंगम समिती ही कर सरलीकरण समिती म्हणून ओळखली जाते. वांचू समिती आहे, के एन वांचू समिती. याच्यापैकी सगळ्या समित्या आहेत, यापैकी सर्व हे त्याचं उत्तर होतं. पुढचा प्रश्न आहे, खर्च व्यवस्थापन आयोग एक्सपेंडिचर मॅनेजमेंट कमिशन वॉज कॉन्स्टिट्यूटेड इन द इयर. खर्च व्यवस्थापन आयोग एक्सपेंडिचर मॅनेजमेंट कमिशन, तर 4 सप्टेंबर 2014 हे त्याचं उत्तर होतं. दुसरा ऑप्शन बरोबर होता. आता हा जो तक्ता दिलेला आहे खाजगीकरणाचा, तर याच्यावर 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत. खाजगीकरणाचे मार्ग त्याचे 3 गटांमध्ये वर्गीकरण करता येतं. एक आहे मालकी हक्क विषयक मार्ग, संघटनात्मक मार्ग आणि कार्यात्मक मार्ग. तर आता विचारलेलं होतं की हा प्रश्न घेऊ. खाजगीकरणांतर्गत घेतलेल्या मालकी विषयक उपायात खालीलपैकी कोणते समाविष्ट नाही, असा प्रश्न विचारला गेला होता. म्हणजे मालकी मध्ये येत नाही असं कुठलं आहे, असा प्रश्न विचारला होता. सार्वजनिक उद्योगाची मालकी खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करणे, ज्याला आपण निर्गुंतवणूक म्हणतो किंवा काही ठिकाणी प्रतिराष्ट्रीकरण असं पण म्हणतो. नंतर आहे संयुक्त उपक्रम स्थापन करणे, तर संयुक्त उपक्रम पण आहेच. उद्योग अवसायनात काढणे, अवसायनता आहे. चौथा आहे भाड्यापट्ट्याने देणे, तर भाडेपट्ट्याने किंवा भाडे तत्वावर देणे हे संघटनात्मक मार्ग आहे, मालकी विषयक नाहीये, त्यामुळे हा ऑप्शन येतो. कोणते समाविष्ट नाही असं विचारलं, म्हणजे भाडेपट्ट्याने देणे हे मालकी विषयक नाहीये उपाय, तो संघटनात्मक मार्ग आहे, त्यामुळे तो ऑप्शन आपल्याला वगळायला लागतो आणि भाडेपट्ट्याने देणे हे त्याचं उत्तर होतं. एकूण निर्राष्ट्रीकरण डिनॅशनलायझेशन म्हणजे सार्वजनिक उपक्रमाची संपूर्ण मालकी खाजगी हातात हस्तांतरित करणे. यस, याच्यातले जे पहिलं आहे प्रतिराष्ट्रीकरण, त्याला डिनॅशनलायझेशन म्हणायचं. या मार्गाने केलेल्या खाजगीकरणात सार्वजनिक कंपनीचे संपूर्ण भांडवल आणि व्यवस्थापन खाजगी क्षेत्राकडे जात असतं. यस, अविधान बरोबर आहे. व्यवस्थापन खरेदी म्हणजे सार्वजनिक उपक्रमाची संपूर्ण मालकी बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे हस्तांतरित करणे.
मॅनेजमेंट बॉय आउट किंवा बाय आउट. आता मॅनेजमेंट बाय आउट याचा अर्थ असा होतो की एखाद्या यंत्रणेचं जे प्रशासन मंडळ व्यवस्थापन असतं किंवा डायरेक्टर्स असतात, ते डायरेक्टर्स जर शेअर्स खरेदी करून घेत असतील आणखी जास्तीचे जे पब्लिकला वाटलेले आहेत, ते पब्लिककडनं स्वतः खरेदी करून घेत असतील, त्याला बाय आउट म्हणायचं. तर हे करत असतात. हे करत असताना कुठली मल्टीनॅशनल कंपनीच असली पाहिजे असा काही संबंध नाही आहे. ठीक आहे, ठीक आहे ना. पब्लिक एंटरप्राइजचे ओनरशिप ट्रान्सफर करायची, पण ती मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्सला नाही, जे त्याचे डायरेक्टर्स आहेत, म्हणजे थोडक्यामध्ये सरकारच ती मॅनेजमेंट स्वतःकडे घेऊन टाकत असेल, त्याला बाय आउट म्हणायचं. तर त्याला खरं तर खाजगीकरण म्हणतच नाहीत. त्यामुळे बी चुकीचं विधान आहे. विचारलं होतं की कोणतं विधान चुकीचं आहे, चूक आहे, तर ब चूक आहे. दुसरा ऑप्शन त्याच्यातला निवडायचा होता. जागतिकीकरण म्हणजे भांडवल, वस्तू, तंत्रज्ञान, कल्पना आणि लोकांचा मुक्त संचार. कोणतेही जागतिकीकरण हे शेवटचे वगळते, ते आंशिक असते आणि टिकाऊ नसते. लोकांचा मुक्त संचार म्हणजे जेव्हा जागतिकीकरण व्हायला लागतं तेव्हा, उदाहरणार्थ समजा भारत आणि अमेरिका धरलं, तर भांडवल अमेरिकेतनं भारतात यायला लागतं, वस्तू भारतातनं अमेरिकेत जायला लागतात, तंत्रज्ञान अमेरिकेतनं भारतात यायला लागतं, कल्पना भारतातनं अमेरिकेत जायला लागतात, लोकांचा मुक्त संचार भारतीय अमेरिकेमध्ये मुक्तपणे काम करायला जातात. असं जेव्हा होत असतं त्याला आपण जागतिकीकरण म्हणतो. तर ब्रांको मिलानोविक यांनी हे म्हटलेलं आहे. तर ते शोधायला लागलं इंटरनेटवर, असं काहीतरी वेळ ऑड काहीतरी विचारतात. अर्थशास्त्राच्या एका पुस्तकात पण ते दिलेलं मला सापडलं. खालीलपैकी कोणते जागतिकीकरणाचे मापदंड नाही, तर ते जे विचारलेलं होतं तर तेच याच्यात पण आपल्याला सापडतं. जागतिकीकरण म्हणजे काय, तर त्याच्या व्याख्या किंवा ते आपण पुस्तकात ऑलरेडी दिलेलंच आहे. काय काय तर आयात शुल्क अडथळे आणि आयात शुल्केतर अडथळे दूर करून आंतरराष्ट्रीय व्यापार अगदी सुकर करणे, म्हणजे वस्तू आणि सेवांचा मुक्त प्रवाह असं आपण त्याला म्हणतो. एवढंच नाही तर भांडवल सुद्धा इथून तिथून मुक्त वहन होते, भांडवलाचा मुक्त प्रवाह. एवढंच नाही तर श्रमिकांची पण मुक्त हालचाल होते. स्थलांतर व्हायला लागतं, लोक इकडून तिकडून जायला लागतात. अगदी फ्रान्समध्ये राहणारा माणूस तिथे इतकं एकीकरण झालेलं आहे, जागतिकीकरण झालेलं आहे की फ्रान्सचा जो माणूस आहे तो सकाळी ट्रेनने स्पेनमध्ये कामाला जातो आणि संध्याकाळी परत घरी येतो. तर एवढं जेव्हा श्रमिकांची मुक्त हालचाल व्हायला लागते तर त्याला पण आपण जागतिकीकरण म्हणतो. पण जागतिक स्तरावर सामाजिक आणि आर्थिक समानता प्रस्थापित करणे हे काय जागतिकीकरणाचं मापदंड नाही आहे. पण जागतिकीकरणाचा उद्देशच नाही की सामाजिक आणि आर्थिक समानता प्राप्त करणे. मला तर वाटतं उलट जागतिकीकरणामुळे जागतिक आणि सामाजिक आणि आर्थिक समानता हिला खरं बाधा पोहोचत असते. त्यामुळे ते मापदंड नाही. तर चौथा याचा ऑप्शन आहे, मापदंड नाही. या प्रश्नाचं 4 उत्तर होतं. जागतिक व्यापार संघटना करार केव्हा अंमलात आलेला, तर तारीख तर खूप ठिकाणी मी त्याची चर्चा केलेली आहे. 1 एप्रिल 1995ला जागतिक व्यापार संघटना अस्तित्वात आलेली. आणि जागतिक व्यापार संघटना करार, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ॲग्रीमेंट, असं ॲग्रीमेंट नाही आहे खरं तर ॲग्रीमेंटचं नाव आहे मराकेश ॲग्रीमेंट. पण तरी आपण त्याचं उत्तर डिराईव्ह करू शकतो. ते 1 जानेवारी 1995ला जागतिक व्यापार संघटना स्थापन झालेली. जागतिक व्यापार संघटनेत खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट आहेत? बँकिंग, विमा, कृषी उत्पादनं, पेटंट, औद्योगिक डिझाईन, औषधे आणि रासायनिक उत्पादनं. मी प्रत्येक एक मुद्दा उचलून त्याच्याविषयी चर्चा करून ठेवलेली आहे. उदाहरणार्थ याच्यात जे काही करार दिलेले आहेत ते सगळे करार, यातला बँकिंग आणि विमा या ज्या काही सेवा आहेत त्या सेवा आहेत ना, म्हणजे मग त्याला गॅट्स लागू आहे, जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड ऑफ सर्व्हिसेस. यस. कृषी उत्पादनं याला गॅट लागू आहे, जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ्स. त्याच्यामध्ये कृषी दिलेलंच आहे, कृषी करारामध्ये ते आपण टाकतो. पेटंट आणि औद्योगिक डिझाईन जे ट्रिप्स करारामध्ये आहे, ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, आणि तिथेच औषधे आणि रासायनिक उत्पादनांचा पण समाविष्ट आहे. वरील सर्व इथे जो ऑप्शन होता. ट्रिप्स अंतर्गत अन्न, औषधे आणि रासायनिक उत्पादने यांना टिंबटिंब वर्षासाठी कॉपीराईट आणि इतर अधिकारांचे संरक्षण मिळते. ट्रिप्स करारानुसार 20 वर्ष कालावधीसाठी पेटंट आणि कॉपीराईट मिळतात. जिथे जिथं निदान, शस्त्रक्रिया, जैव प्रक्रिया, वनस्पती, प्राणी,
याच्या संबंधित काही पेटंट किंवा कॉपीराईट घ्यायचे असतील तर 20 वर्ष हे त्याचं उत्तर होतं. पुढचा प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटनेचा. जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश आंतरराष्ट्रीय व्यापारावरील बंधने नाहीशी करणे हा आहे. बरोबर आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO मुक्त व्यापार धोरणास प्रोत्साहन देऊन आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धिंगत करणे त्याचा उद्देश आहे. त्यासाठी पुढे जे काही रेस्ट्रिक्शन्स आहेत किंवा अडथळे आहेत ते सगळे आपण बॅरियर्स, टॅरिफ बॅरियर, नॉन टॅरिफ बॅरियर याची खूप चांगली चर्चा याच्यामध्ये केलेली आहे. मंत्री परिषदेत सर्वोच्च निर्णय घेणारं मंडळ आहे. येस, WTOची मंत्रिस्तरीय परिषद ही सर्वोच्च निर्णय घेणारी परिषद असते. मंत्रिस्तरीय त्यांनी ठरवलं होतं की दर 2 वर्षांनी चर्चा करायची. त्यामुळे ब विधान बरोबर आहे. मंत्री परिषद ही सर्वोच्च निर्णय घेणारं मंडळ आहे. डिसेंबर 2005 मध्ये 6वी मंत्री परिषद दोहा येथे झाली. आता दोहा ही परिषद गाजलेली आणि तिच्या बाबतीत लक्षात ठेवण्यासारखं आहे की या शतकाच्या पहिल्या वर्षात दोहा परिषद झाली होती 2001 मध्ये. त्यामुळे हे विधान चुकलेलं आहे सरळ सरळ. 2001 मध्ये दोहा झाली होती, 2005 मध्ये नाही. 2005 मध्ये 6वी झालेली, चौथी नाही, चौथी दोहामध्ये झालेली. मग 6वी झालेली 2005 मध्ये ती हाँगकाँगमध्ये झालेली आहे. 6वी हाँगकाँग 2005. ठीक आहे, त्यामुळे क विधान चुकलेलं आहे. 98चं 4 उत्तर आपल्याला डिराईव्ह करायला लागतं. सन 2015 मध्ये जागतिक व्यापार संघटनेची 10वी मंत्री परिषद टिंबटिंब येथे भरली होती. इथे सरळ दिसते 10वी मंत्री परिषद नैरोबी. 10वी मंत्रिस्तरीय परिषद नैरोबी येथे पार पडली. नैरोबीचं वर्णन पण केलं, नैरोबीत काय झालेलं ते पण मी बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. नैरोबी परिषद. खालीलपैकी कोणती विधाने प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराबाबत बरोबर आहेत? आरसेप, रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंटच्या बाबतीमध्ये. भारत 2012 मध्ये जेव्हा कराराबाबत वाटाघाटी सुरू झालेल्या होत्या. येस, एप्रिल 2012 मध्ये या वाटाघाटी सुरू झालेल्या होत्या. त्याच्यामध्ये भारत हा सदस्य होता, परंतु 2019 मध्ये भारत यातून बाहेर पडलेला. येस, तो का पडलेला वगैरे त्याचं मी कारणं तर दिलेली आहेतच. 2019 मध्ये भारताने आरसेप करारातून बाहेर पडण्याची घोषणा केलेली. हो, बरोबर आहे. ब, नोव्हेंबर 2020 मध्ये या करारावर स्वाक्षरी झालेली. बरोबर. आणि ती विशेष म्हणजे नोव्हेंबर 2020 ला ऑनलाईन पद्धतीने याच्यावर करारावर स्वाक्षरी झालेली आहे. ब विधान पण बरोबर आहे. यात केवळ आसियान सदस्य देशांचा समावेश आहे. नाही, फक्त आसियान नाही, त्याच्यात खूपच देश आहेत. इथे दिसते ASEAN +6 देश आहेत. ठीक आहे, त्याच्यातून आता बाहेर पडलेला भारत म्हणून 15च राहिलेले. तर हे विधान चुकलेलं आहे. हे ई कॉमर्स विकासासह गुंतवणूक, व्यापार आणि सेवांना प्रोत्साहन देणाऱ्या तरतुदींसह जगातील सर्वात मोठे मुक्त व्यापार क्षेत्र स्थापित करते. बरोबर आहे. मग बरोबर आहे वगैरे नाही तर असा जर प्रश्न पडला तर इथे तर अ आणि ब वालं आणि क नसणारं 4 चौथंच आहे. त्यामुळे अ, ब आणि ड बरोबर आहेत. चौथा ऑप्शन त्याच्यातला निवडायचा होता. खाली दिलेल्या माहितीच्या आधारे संस्था ओळखा. मग असे प्रश्न तर खूपच छान असतात. आणखी याची स्थापना 1999 मध्ये झाली. 97-99 मध्ये जे काही आर्थिक परिस्थिती संकट निर्माण झालेलं होतं, जागतिक आर्थिक संकट, खरं तर हे आशियाई संकट होतं. ठीक आहे, हा एक आंतर सरकारी मंच आहे मध्यम उत्पन्न देशांसाठीचा आणि याची निर्मिती आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिरता प्राप्त करण्यासाठीच्या धोरणांवर झालेली आहे. तर सप्टेंबर 1999 G20 त्याचं उत्तर आहे. दुसरं ऑप्शन बरोबर आहे. पंचवार्षिक योजनांवर परत आले ते. जनता योजना, मानवेंद्र नाथ रॉय. तिसरा ऑप्शन बरोबर होता. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीच्या वेळी टिंबटिंब यांनी वेतन वस्तू प्रतिमानावर भर दिलेला आहे. म्हणजे दुसऱ्या योजनेत मांडली होती का मला माहीत नाही, पण वेतन वस्तू प्रतिमान म्हटलं की एकच उत्तर येतं आणि ते उत्तर आहे
ब्रह्मानंद आणि वकील. त्यामुळे याचं पहिलं ऑप्शन आहे. ठीक आहे. ब्रह्मानंद वकील प्रतिमान याला ग्राहक वस्तू प्रतिमान असं म्हटलं जातं, ज्याला आपण वेज गुड्स मॉडेल असं म्हणतो. खाली दिलेलं आहे ब्रह्मानंद वकील यांनी सुचवलेलं प्रतिमान मजुरी वस्तू प्रतिमान वेज गुड्स मॉडेल म्हणतात. ते मॉडेल एक्झॅक्ट काय सांगतं आपल्याला याची मी चर्चा व्हिडिओजमध्ये आणि कोर्समध्ये केलेली आहेच, पण याचं पहिलं ऑप्शन आहे. ठीक आहे. तिसरं ऑप्शन नाही आहे. जरी मालवणबीज दुसऱ्या योजनेशी संबंधित असले तरी वरचं दुसरं पंचवार्षिक योजना चुकलेलं असू देत, पण मेन एम्फेसिस केलेलं आहे वेतन वस्तू प्रतिमानावर. त्यामुळे ब्रह्मानंद आणि वकील पहिलं ऑप्शन त्याचं उत्तर आहे. 9व्या योजनेत टिंबटिंबवर अधिक भर देण्यात आलेला. मी लालच करून ठेवलेलं आहे. सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वाढ. ड, फक्त ड. चौथा ऑप्शन निवडायचा होता 9व्या योजनेत. आणखीन काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. दूरध्वनी सेवेत परकीय गुंतवणुकीस टिंबटिंब पासून परवानगी देण्यात आलेली होती. तर पहिलंच ऑप्शन द्यायचं 1991 पहिलेच ओपन केलेलं होतं दूरध्वनी सेवेत परकीय गुंतवणुकीस चालना देण्यासाठी. नंतर प्रश्न टिंबटिंब दरम्यानच्या समुद्राखालील 2313 किलोमीटर ऑप्टिक फायबर कुठे टाकलं गेलं दूरसंचार. ते सोपं होतं. ते असं की समजा इथे कोची आहे, इथे लक्षद्वीप आहे, इथे चेन्नई आहे आणि इथे अंदमान निकोबार आहे. तर आता कोचीपासनं अंदमान निकोबार असं ऑप्टिक फायबर टाकण्याचं काहीच कारण नाही. बरं, कोचीपासनं इथे टाकलं तर ते कमी डिस्टन्स आहे. चेन्नईपासनं इथे टाकण्यात पण काही अर्थ नाही, कारण इथनंच कनेक्ट करू ना आपण. तर मग एकच ऑप्शन उरतो हा, चेन्नई ते अंदमान निकोबार. दुसरा ऑप्शन याच्यातला बरोबर होता. 2021च्या युनिसेफच्या कुटुंब पाणी अहवालानुसार टिंबटिंब विधाने योग्य आहेत. कोणती विधाने योग्य आहेत? तर हे याच्यात काही राम नाही आहे. एक अहवाल दिलेला आहे आणि त्याच्यातले कुठले कुठले टिपिकल मुद्दे निवडले आणि त्याच्यावर त्यांनी थोडीशी त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. तर याच्यातली सगळी विधानं बरोबर आहेत. पहिलं मग ते इंटरनेटवर शोधावं लागलं तेव्हा ते सापडलं. त्यामुळे ऑप्शन काही जणांचं बरोबर, काही जणांचं चुकीचं येऊ शकतं. परत असंच आहे, महाराष्ट्र विजन 2030 पत्रिकेनुसार महाराष्ट्रातील सामाजिक पायाभूत सुविधांविषयक खालीलपैकी कोणते मुद्दे योग्य आहेत? याच्यात पण सगळे मुद्दे योग्य आहेत. अबकड. मग ते विजन 2030 पत्रिका बघावं लागली, त्याच्यात ते शोधायला लागलं. हे कुठलेच लॉजिक नसणारे प्रश्न आहेत. ठीक आहे. हां, हे एक योजना आहे. खालीपैकी कोणते राष्ट्रीय LED कार्यक्रमाचे घटक आहेत? सर्वांसाठी माफत दरात उन्नत योजने आणि उन्नत ज्योती उजाला आणि राष्ट्रीय रस्ते विद्युतीकरण कार्यक्रम. हे दोन्ही बरोबर आहेत. अ आणि ब दोन्हीही. UAE आणि भारत याच्याबरोबर एक उच्चस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात आलेलं होतं. तर पहिली बैठक 2 ऑक्टोबर 2021 रोजी दुबईमध्ये झाली आणि ड ऑप्शन होतं. 2 ऑक्टोबर 2021च्या बैठकीत भारत UAE असा प्रगतीचा आढावा घेतला गेला. आता काय आहे की इथे पण तारीख 2 ऑक्टोबर 2021 आणि इथे पण 2 ऑक्टोबर 2021 आहे. म्हणजे अ आणि ड एक तर बरोबर असणार एकच ठिकाणी किंवा एकच ठिकाणी तर चूक असणार. अ आणि ड जिथे सोबत आहेत ते दोनच ऑप्शन आहेत, एक तर 3 नाही तर 4. ठीक आहे. मग आता ब विधानाचा फरक आहे. विद्यमान गुंतवणुकीशी संबंधित परस्पर समस्यांचे निराकरण करण्यासाठीचे एक व्यासपीठ म्हणून कार्य करते. त्याच्यात चूक येण्यासारखं काही नाही आहे. त्यामुळे सर्व ऑप्शन याच्यातले सुद्धा बरोबर आहेत. अ, ब, क आणि ड ही सर्व विधानं बरोबर आहेत. आता भाग 2 या पुस्तकातून आलेले रेफरन्सेस आणि त्याचे प्रश्न सांगतो मला. आर्थिक विकासाचे सामाजिक निर्देशक कोणते आहेत? सोशल इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. सोशल या शब्दावर त्यांनी फोर्स जरी दिलेला असला तरी विकासाचे किंवा इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंटचे जे निर्देशांक आहेत ते एक तर आहे एज्युकेशन, हेल्थ आणि बेसिक अम्युनिटीज, जे इथे आपण हायलाईट करून ठेवलेले आहेत. म्हणजे शिक्षण आहे, आरोग्य आणि अन्न सुद्धा आहे. आणि स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाची वृद्धी किंवा त्यांनी इथे दिलेले GNI, ग्रोथ ऑफ ग्रॉस नॅशनल इन्कम. जर आर्थिक वाढ होत असेल तरच आपण विकासाचं स्वप्न बघू शकतो. त्यामुळे हे सर्वच येणार आहे याच्यामध्ये, यापैकी सर्व. आता सोशल इंडिकेटर्स असं जर घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण इकॉनॉमिक इंडिकेटर वगळला, ग्रोथ ऑफ नॅशनल इन्कम, तर भलतंच उत्तर एखादं डिराईव्ह करू शकतो की अ ब कच बरोबर आहे. ठीक आहे. पण शिक्षण, आरोग्य, अन्न हे आपल्याला तेव्हाच मिळू शकतं जेव्हा आपल्याकडे
आपल्या देशाचं पुरेसं उत्पन्न असेल तर यापैकी सर्व हे त्याचं उत्तर प्रॉपर आहे. टिंबटिंब हा दिवस आणि टिंबटिंब हे वर्ष जागतिक लोकसंख्या दिन आणि एवढा सोपा प्रश्न तर कधीच निघालेला नाही. 11 जुलै आपण साजरा तर करतोच. 5 अब्जांचा आकडा पूर्ण केला होता म्हणून. आता वर्ष जरी माहीत नसलं की जागतिक लोकसंख्या वर्ष, तरी ते त्याला जोडीच नाही दुसरी, त्यामुळे 74 हे ऑप्शन पहिलं उत्तर बरोबर होतं. भारतातील खालीलपैकी कोणते राज्य 100% कुटुंबांकडे नळ जोडणी म्हणजे हर घर जल राज्य असं म्हणून पहिलं कोणतं घोषित झालेलं. तर मी बऱ्याच वेळा हायलाईट पण केलेलं आहे. गोवा हे त्याच्यातलं पहिलं राज्य. चौथा ऑप्शन बरोबर होता. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवलं जाणारे ग्राम स्वच्छता अभियान. ग्राम स्वच्छता अभियान आहे तर काय ते शौचालयाचा उपयोगाचं असणार आहे. ग्रामीण भागामध्ये ते स्वच्छ भारत मिशन ग्रामीणचाच भाग आहे. तिथे काय करायचं की शौचालय पुरवायचे आहे. शौचालय पुरवायचे बी हे ऑप्शन आहे. चौथा ऑप्शन निवडायचं होतं. 49-4 हे ऑप्शन होतं. थेट लाभ हस्तांतरण योजनेची यापैकी कोणती उद्दिष्ट आहेत? डीबीटी योजना, त्याची जी काही उद्दिष्ट आहेत ते मी काही लाल पण करून ठेवले, जी पुन्हा पुन्हा विचारले जातात आणि तेच परत विचारले गेलेले आहेत. लक्ष्य सुधारणा, टार्गेटेड करायचं आहे, लक्षीकरण करायचं आहे. भ्रष्टाचार कमी करणे, भ्रष्टाचार कमी करायचा. अपव्यय टाळायचा आहे, त्याच्यातली जी गळती आहे ना ती गळती टाळायची आहे. आणि खर्चावर नियंत्रण मिळवायचं आहे. सगळे वरीलपैकी सर्व, ते वरीलपैकी सर्वचे खूपच प्रश्न यावेळी विचारले गेलेले होते. आणि प्रादेशिक समावेशन, प्रादेशिक असमतोलाचे निर्देशांक कोणते आहेत? प्रादेशिक व्यावर्तन किंवा प्रादेशिक जेव्हा आपण असमतोल विचारात घेतो तेव्हा त्याच्यात काय काय आपण विचारात घेतो? एक तर उत्पन्न विचारात घेतो, निव्वळ राज्यांतर्गत उत्पन्न. दरडोई उत्पन्न विचारात घेतो की विविध राज्यांमध्ये दरडोई उत्पन्नात किती तफावत आहे. गुंतवणुकीचं कल विचारात घेतो, एखाद्या राज्यामध्ये किती गुंतवणूक होते आणि एखादं राज्य कसं व्यावर्तित राहतं. आणि पायाभूत सुविधांची असमानता, पायाभूत सुविधा पण विचारात घेतो. तर हे सगळंच होते ऑल ऑफ द अबव. तर त्याचं चौथं ऑप्शन होतं. बऱ्यापैकी खूप जास्त सोपी प्रश्नपत्रिका होती. याच्यामध्ये निर्णायक ठरणारे जे प्रश्न आहेत ते LPGशी संबंधित प्रश्न आहेत आणि काही जे ऑड प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये वरील सर्व असे जर क्लिक झाले असतील तर खूप जास्त मेरिट लागण्याची शक्यता आहे. खूप चांगला व्यवस्थित अभ्यास केला तर हे प्रश्न सहज सुटण्यासारखे होते. तर वाट बघूया आपण कीची आणि सर्वांना शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू सो मच.